नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप पोहे घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे पोहे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे पोहे 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे। तर इथे मी रात्री 1 कप इतकी मूग डाळ भिजत टाकलेली होती। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 3 ते 4 तास भिजत ठेवली तरीही चालेल। आता याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि एका चाळणीवर आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी हे पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला 2 बॅचमध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ती थोडीशी डाळ घेतलेली आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये भिजलेले पोहे टाकायचे। आता याच्यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि इथे दुसऱ्या बॅचमधली डाळ देखील मी वाटून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा टाकायचा आहे। 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आपल्याला इथे अशी कट करून टाकायची आहे। पाव चमचा जिरे टाकायचे आणि आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। तर इथे 1 चमचा मूग डाळ भिजलेली मी काढून ठेवलेली होती। तर भिजलेली मूग डाळ देखील टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे जास्त वेळ ठेवायचं नाही तर मूग डाळीमुळे पाणी सुटेल। तर याचे आपण लगेच वडे बनवायला घेऊ। थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा हातावर अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आणि असं चपटं करून आपल्याला याच्यामध्ये एक असं मेंदू वड्यासारखं होल पाडून घ्यायचं आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने हे मेंदू वडे बनवून घ्यायचे आहे। तर आपल्याला जेव्हा तेलामध्ये सोडायचे आहे त्याच वेळेस आपण हे बनवायचे आणि लगेच तेलात सोडायचे। तेल गरम झाले की याच्यामध्ये आपण एक एक करून जितके तेलामध्ये बसेल तितके वडे हे सोडून घेऊया आणि 2 मिनिटांनी एक एक वडे हे पलटी करून घ्यायचे। दोन्ही साईडनी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर खूप छान असा कलर आलेला आहे आणि वरून देखील हे खूप क्रिस्पी झालेले आहे आणि आतून पोकळ झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।